आपल्या रयतेचे राजे आहेत, होते आणि कायम राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी, माता भगिनींसाठी आणि आपल्या सर्व भारतीयांसाठी जे काही स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करणं हे किती वाईट आहे हे याचे शब्दातही आम्ही सांगू शकत नाही. टिपू सुलतान म्हणजे धर्मांतरण करणारा व्यक्ती, टिपू सुलतान म्हणजे मंदिरं पाडणारा माणूस, आणि अशा माणसाशी तुलना आपण आपल्या आराध्य दैवताशी करतो. म्हणजे हे किती खालच्या पातळीला हे काँग्रेसचे लोक गेलेले आहेत हे तुम्हाला सगळ्यांना दिसतच. काय नेमकी आता इथून तुमची भूमिका असणार आहे? आज आंदोलन केलं, काही वेळा तुम्ही थांबलाय पण आंदोलन, तर पुढे काय? आंदोलन तुम्हाला इथं थांबलेलं दिसते, पण इथं आलेल्या प्रत्येक शिवभक्ताच्या मनातलं आंदोलन थांबलेलं नाही. आता नजीकच्या काळात शिवजयंती उत्सव आहे. आम्हाला असं वाटतं की ह्यांना शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा सुद्धा अधिकार उरलेला नाही. आता काँग्रेसवाल्यांनी एवढी मोठी चूक केली, एवढा मोठा अपराध केलेला आहे, त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम ते करतायत. मालेगाव महापालिकेमध्ये तिथल्या उपमहापौरांनी आपल्या कार्यालयामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला होता आणि त्यावरून वादंग निर्माण झाला. हा फोटो काढण्यात आला, मात्र त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना जी आहे ती छत्रपती शिवरायांबरोबर केली आणि त्यानंतर आता राज्यभरात भाजप आक्रमक झालेलं पाहायला मिळतं. तुम्ही काँग्रेस भवनच्या बाहेर आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रचंड गोंधळ जो आहे तो भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेला पाहायला मिळतोय. एकी बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस भवनाच्या आतमध्ये आहेत, तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते हे काँग्रेस भवनच्या बाहेर आहेत, गेटवर आहेत. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा, अडवण्याचा प्रचंड प्रयत्न जो आहे तो केला जातोय. मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते हे तेवढेच आक्रमक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतोय प्रचंड परिस्थिती जी आहे ती कुठेतरी नियंत्रणाबाहेर जाते की काय, अशा पद्धतीचं वातावरण एकंदरीत निर्माण झालंय. आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून असं म्हटलं जात होतं की या ठिकाणी हे जे आंदोलन आहे हे संविधानिक मार्गाने होईल, मात्र आता आपण बघतोय दगड मारले जात आहेत. काँग्रेस भवनवर भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक केली जातीये. 2 ते 3 दगड या ठिकाणी मारलेले आहेत. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा उलट आता दगडफेक केली जातीये. परिस्थिती प्रचंड हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळतंय. आपण काही काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. प्रचंड आक्रमक असे हे सगळे कार्यकर्ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेले पाहायला मिळतात. काय नेमकी मागणी काय आहे? खाली डोक्यावर पाय, खाली डोक्यावर पाय. राहुल गांधीच्या महिलाला त्यांनी माफी मागावी सप्पायांनी. काय मागणी करताय? मागणी काय? हो त्यांना इथे घ्या. बाबू इकडे आहे, इकडे. दगडफेक करताय तुम्ही. त्यांना हे समजलं पाहिजे आमच्याकडनं त्यांच्याकडनं दगडफेक झालेली, त्यांच्याकडनं दगडफेक झालेली. ते बघा दगडफेक बघा, दगड बघा इकडे, कॅमेरा बघा, दगडफेक. तुमची मागणी काय आहे? पण मागणी काय आहे? आमची मागणी एवढी आहे, त्यांनी माफी मागावी, त्यांनी माफी मागावी. आपण बघतोय तिकडे काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा भयंकर आक्रमक झालेले पाहायला मिळतात. भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जातोय. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जाते. परिस्थिती पूर्णतः हाताबाहेर गेलेली आहे. पोलिसांकडून या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने सामदाम दंडभेद सगळं ट्राय करून या कार्यकर्त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण बघतोय स्वतः झोन 1 चे डीसीपी ऋषिकेश रावले सर आहेत, वरिष्ठ
पोलीस अधिकारी अनेक आहेत. अनेक पोलीस अधिकाऱ्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना बाहेर थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र भाजप कार्यकर्ते इथून गेटच्या आत चढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या भाजपच्या आंदोलनामध्ये भाजपचे सगळेच कार्यकर्ते आहेत. महिलांची संख्या जास्त आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे सुद्धा आहेत आणि पोलिसांबरोबर भाजप कार्यकर्त्यांची या ठिकाणी आपण बघतोय बाचाबाची सुरू झालेली आहे. भाजप कार्यकर्ते कुठल्याही पद्धतीनं आपण बघतोय पुन्हा एक दगड जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांकडून आत भिरकावण्यात आलेला आहे. भाजपचे कार्यकर्ते म्हणतात की काँग्रेसचे कार्यकर्ते आतून दगड फेक करतात. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात की भाजपचे कार्यकर्ते दगडफेक करतात. आपण बघतोय या ठिकाणी या गाडीवरती सुद्धा दगड पडलेला आहे. हा दगड नेमका काँग्रेसकडून आलाय की भाजपकडून आलाय हे माहित नाही. मात्र इथे उभ्या असलेल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या गाडीवरती हा दगड पडलेला आहे. या दगडफेकीमध्ये कुणालाही इजा होऊ शकते. मात्र या सगळ्याचं भान दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून बाळगलं जात नाहीये, ठेवलं जात नाहीये. दोन्हीकडचे कार्यकर्ते हे आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेले पाहायला मिळतात आणि आंदोलन जे आहे ते प्रचंड आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय. काय लागलं तुम्हाला? काय लागलं? कुणी फिरकवला, कुणी मारला? त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही देखील दगड फेकत होते. बाहेर एका महिला पोलिसाला लागला. तुम्ही पोलिसांच्या संरक्षणामध्ये भाजपच्या गुंडांनी जे केलं आंदोलन आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं. पोलीस अधिकारी आहे त्याला आपले निलंबित कार्यकर्ते करा. काही पोलिसांबरोबर देखील हुज्जत घालतायत. ही पुण्याची जनता पार्टीनी पोलिसांना परंपरा नाही. खाण्याने आक्षेपार्ह बाब असं माझ्या सरकारला वाटतंय. किती वर्ष तुम्ही आंदोलन करताय? पहिल्यांदा असं आहे की काँग्रेसने आपल्या कॅम्पसमध्ये आंदोलन असं असताना ज्या पद्धतीने यांनी हे निश्चित या ठिकाणी भाजपचा या पुण्यात दहशतवाद वाढलाय हे या ठिकाणी पोलिसांची चूक आहे यामध्ये तुम्हाला वाटतं? पोलीस 100% पोलिसांची चूक आहे. पोलिसांनी या ठिकाणी भाजपला अभय दिले, संरक्षण दिले, म्हणून हा प्रकार घडलेला. मागची 2 तास झाले भाजपला या ठिकाणी तळ ठोकून आहेत, पण पोलिसांनी त्यांना बचाव केला नाही आणि उन्हात एक मुख्य रस्ता या ठिकाणी आणून ठेवलाय. असा असताना पुणे पोलिसांचा प्रकार हा बेजबाबदारपणाचा आहे. मागचे 2 तास झाले 11 वाजल्यापासून आंदोलन चालू आहे आणि असं असताना पुणे पोलीस त्यांना संरक्षण देत आहे. त्याच्यामुळे पुणे पोलीस आजच्या या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत. या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारली. आमच्या 2 एक महिला कार्यकर्त्यांनी एका पुरुष कार्यकर्त्याचं डोकं फोडलंय. माझ्या मतात गाड्या फोडलेल्या आहेत. अशा प्रकारचा दहशतवाद आमच्या कॅम्पसमध्ये होतोय. तुम्हाला आतमध्ये कोणी कोंडलं? आतमध्ये पोलिसांनी कोंडलं. पोलिसांनी दगडफेक होताना आमच्या कार्यकर्त्यांना ढकलून मागे नेलं आणि या ठिकाणी जे लोकमतची पत्रकार आणि 2-3 जे पत्रकार आहेत ते इथं बाईट घेत असताना त्यांच्यावर पण दगडफेक झालेली आहे. म्हणजे पोलिसांनी या सर्व गोष्टीला जबाबदार आहे. आजपर्यंत पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन कधी झालं नव्हतं. आणि या घाणेरड्या प्रकारामध्ये पुण्याच्या महापौर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये संरक्षणामध्ये या सगळ्या प्रकरणात पुण्याच्या नवीन महापौर सुद्धा सहभागी आहेत. हे पुणेकरांचं दुर्दैव आहे. पुण्याच्या महापौरांनी कधीही आंदोलनात सहभाग घेतला नव्हता, पण आजच्या दगडफेक प्रकरणात सुद्धा पुण्याच्या महापौर होत्या. काय पद्धत आहे? सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा पुण्याच्या महापौराचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.
पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुंडांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर दगडफेक केली. काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले. एवढंच नव्हे तर काँग्रेस भवनच्या आवारामध्ये लोकमत, वृत्तवाहिनी आणि इतर वर्तमानपत्राचे जे रिपोर्टर होते त्यांच्यावर सुद्धा दगडफेक केलेली आहे. आम्ही आमच्या गाड्या ज्या होत्या त्या गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत भाजपच्या गुंडांनी. आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये आज हा जो काही प्रकार झालेला आहे, या गेले 50 वर्षामध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली. पोलिसांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने इथपर्यंत गेटपर्यंत हे आंदोलक आले कसे, आणि ह्यासाठी जे कोणी दोषी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. आम्ही निश्चित कायदेशीर लढाई करू. आम्ही कोर्टात जाऊ की पुणे शहर पोलिसांनी या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना संरक्षण दिलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुणे पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची नासधूस केली, त्याचबरोबर गाड्या फोडल्या आणि आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली. तर पुण्याच्या महापौरांवर सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही आमची मागणी आहे. या ठिकाणी हेच दुर्दैव आहे की पुण्याच्या महापौर आज महिला असताना आमच्या महिला कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली आणि महापौर या ठिकाणी गंमत बघत होत्या. हे पुणेकरांचं दुर्दैव आहे. सुरुवात कशी झाली? ही सुरुवात या ठिकाणी मागचे 2 तास पुणे पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अटकाव केला नाही, त्याच्यामुळे त्यांची डेअरिंग वाढली आणि त्या ठिकाणी डायरेक्टली या ठिकाणी दगडफेक करायला सुरुवात केली आणि पोलिसांनी त्यांना मज्जाव केला नाही. हे या ठिकाणी दुर्दैव आहे. भाजप कार्यकर्ते म्हणतात की पहिला दगड काँग्रेस बिलकुल नाही. अशा प्रकारे आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये होतो, तुम्ही तुमचे कॅमेरे आहेत, त्याचबरोबर पुणे पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी घेराव घातला होता. अशा उपस्थितीत आमचा कुठलाही कार्यकर्ता दगड घेऊन उभा नव्हता. दगड बाहेरून घेऊन आले ते आणि त्या दगडफेकीमध्ये या ठिकाणी आमच्या कार्यकर्ता जखमी झालेला आहे, आमची कार्यकर्ती जखमी झालेली आहे आणि त्याला या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपूर ह्या जबाबदार आहेत, असा आमचा थेट आरोप आहे. या ठिकाणी आपण पाहतोय दगडफेकची सुरुवात काँग्रेसकडनं करण्यात आली. वळण लागलेलं आहे संपूर्ण आंदोलनाला. या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला. बाहेरून लॉक लावण्यात आलं काँग्रेस भवनच्या दोन्ही गेटला. मात्र असं असताना भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा बाहेर होते आणि या सगळ्यामध्ये आता या संपूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळतंय. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेकीचे आरोप होत आहेत. दगडफेक झाली हे सत्य आहे, मात्र दगडफेकीची सुरुवात कुणी केली हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. अर्थात या सगळ्यावरती आता गुन्हे दाखल होतील आणि त्यानंतर पोलीस तपासातून नेमकं सगळ्यात पहिल्यांदा दगडफेक कुणाकडून करण्यात आली हे सगळं जे आहे ते कुठेतरी स्पष्ट होईल. अजून तरी या प्रकरणामध्ये आपण बघतोय की नेमकी दगडफेकीची सुरुवात कुठून झाली हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. काँग्रेस कार्यकर्ते म्हणतात की भाजपने पहिला दगड भिरकावलेला होता, तर भाजपचे कार्यकर्ते म्हणतात की पहिला दगड हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून फेकण्यात आलेला होता. मात्र या सगळ्यामध्ये परिस्थिती आता हाताबाहेर गेलेली आहे.